आज आपण बघणार आहोत वेट लॉस डाएट प्लॅन, जे मी माझ्या क्लायंटला शेअर करते. मला स्क्रीनवर सॅम्पल डाएट प्लॅन दिसत असेल. तो अगदी कॉमन डाएट प्लॅन आहे. प्रत्येकाला सूट होईल असा नाही, पण कॉमन डाएट प्लॅन आहे. तुम्ही हा पण फॉलो करू शकता. आणि त्या डाएट प्लॅन मध्ये 5 मील आले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे फ्रुट्स आले पाहिजे, सीड्स आले पाहिजे, फळं आले पाहिजे. आता पहाटे जेव्हा तुम्ही उठता, शक्यतो पहाटे उठण्याचा टायमिंग 5 ते 6 मध्ये तुम्ही उठलेच पाहिजे. त्याच्याबरोबर 1 ग्लास जिरा पाणी घ्यायचं. त्याच्यात नाश्त्यामध्ये तुम्ही एक बेसन चिला. आता बेसन चिला म्हणजे आपल्याकडे बेसनाची पोळी. तर बेसनाच्या पोळीमध्ये खूप छान प्रकारे प्रोटीन असतं. आता त्या बेसनाच्या पोळीमध्ये फक्त बेसन न टाकता तर तुम्ही त्याच्यात एखादी भाजी ऍड करू शकता. म्हणजे त्यात चॉप शिमला मिरची टाकून, ऑनियन, कांदा, गाजर टाकू शकतात. म्हणजे प्लेन बेसन चिला न करता एखादी फळभाजी ऍड करायचा, म्हणजे जे करून तुम्हाला आणखीन विटामिन्स भेटत आहेत. आणि चटणीमध्ये शेंगदाण्याची चटणी शक्यतो अवॉइड करायची आहे, कारण ते इंडायजेशन देतं. त्याच्याऐवजी तुम्ही जवसाची चटणी, तिळाची चटणी आणि शक्य असेल तर कोकोनट चटणी ऍड करू शकता. कोकोनट चटणीमध्ये हेल्दी फॅट्स असतात. स्किनची इलॅस्टिसिटी वाढते. आता दुपारच्या जेवणामध्ये तांदूळ, डाळ, राजमा, कोशिंबीर या प्रकारचं तुम्हाला घ्यायचं आहे. संध्याकाळी म्हणजे 5 वाजता 4 ते 5 दरम्यान तुम्ही एखादं फळ घेऊ शकता. मखाना चाट, त्याचसोबत एखादा डिटॉक्स टी जर घेतला, तेच मी आता सांगितलं तुम्हाला, शतावरी, मंजिष्ठा, याची जर तुम्ही ग्रीन टी बनवली तर, आणि त्याच्यासोबत तुम्ही मखाना किंवा एखादं फळ एन्जॉय करू शकता. ते तुम्हाला हार्मोनल बॅलन्स करण्यात खूप मदत करते. आता रात्रीच्या जेवणामध्ये पनीरची भाजी किंवा टोफू, त्याचबरोबर छोले चाट हे घ्यायचं आहे. तर हे जो डाएट प्लॅन आहे हा एकदम कॉमन आहे, पण त्याचबरोबर तुम्ही दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी घेतलंच पाहिजे. तुमची झोप 7 ते 8 तास झालीच पाहिजे. फिजिकली ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही जर किती डाएट छान घेतला, किती पण हे केलं तर, पण तुमचा जर पाण्याचा इंटेक, स्लीप पॅटर्न इम्प्रॉपर असेल तर तुमचा डाएट प्लॅनचा काही उपयोग नाही. कारण डाएट प्लॅन सोबत हे पॅरामीटर पण तेवढेच महत्वाचे आहे. आणि फिजिकली ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल किंवा योगा करायला वेळ नसेल, पण ऍटलिस्ट 10,000 तरी तुम्ही स्टेप केलेच पाहिजे. हा डाएट प्लॅन एकदम कॉमन आहे. हा फॉलो करून बघा आणि त्याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. आता आपण बघणार आहोत काही हेल्दी फूड आयटम, जे मी माझ्या जे क्लायंट्स आहेत त्यांच्या डाएट प्लॅनमध्ये मी इन्क्लूड करते. इझिली अवेलेबल असतात, जे सीझनल आणि रिजनल असतात, आणि काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते, आणि अगदी अफोर्डेबल मध्ये तुम्हाला तुमचा डाएट प्लॅन तयार होऊन जातो. तर तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की आमच्या 8 Fit 24 ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.